राज्यातला प्रत्येक द्राक्ष उत्पादक शेतकरी आज एकरी सरासरी 1.5 लाख रुपये खर्चून एकरी सरासरी 14 ते 15 टन द्राक्ष पिकवतोय। तर यापासून सरासरी 3 ते 3.5 टन बेदाण्याचं उत्पादन त्यांना मिळतंय। त्याच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातल्या निंबर्गीचे धर्माराव बिराजदार यांनी मात्र द्राक्ष तसंच बेदाणा उत्पादन करताना कोणत्याही रासायनिक खताचा किंवा कीडनाशकाचा वापर न करता द्राक्ष शेती करून बेदाण्याचं उत्पादन घेतलंय। यंदा त्यांना 2 एकरात किमान 7 टन बेदाण्याचं उत्पादन हाती येणार आहे। आज हवामान बदलाच्या संकटामुळे राज्यातला द्राक्ष उत्पादक सर्वाधिक धास्तावलाय। कधी ढगाळ हवामान येईल आणि कधी पावसाला सुरुवात होईल याचा भरवसा राहिला नाही। अशा वेळी एकरी 1.5 लाखापर्यंतची रिस्क घेऊन द्राक्ष शेती करणारे शेतकरी सगळ्यात अडचणीत आहेत। अशा वेळी सोलापूर जिल्ह्यातल्या निंबर्गीचे धर्माराव बिराजदार मात्र निसर्ग शेती तंत्रामुळे बिनधास्त आहेत। सुभाष पाळेकर सरांची लेक्चर ऐकलोय मंजू प्लांट निंबर्गीला, त्याच्यात काहीतरी तथ्य आहे म्हणून ते प्रयोगांती चालू केलं। ऊसाला अगोदर 4 एकर ऊस 4 फुटी लागवड केलो, त्याच्यात हरभरा 8 किलो गहू लागवड केलो। 4 एकरमध्ये 25 क्विंटल हरभरा निघाला, 85 क्विंटल गहू निघाला आणि 45 टनाचा उतार पडला ऊसाला। झिरो बजेट तंत्राच्या जीवामृत वापरून सुभाष पाळेकर सांगितल्याप्रमाणे तंत्राचा वापर केल्यामुळे मला भरमसाठ उत्पन्न मिळालं। त्यावेळेपासून मी ते रासायनिक आणि जुन्या परंपरा सोडून जीवामृतच पूर्ण आता द्राक्ष बाग लावायचे ठरवून 6 वर्षापासून झालं या झिरो बजेटवर सुभाष पाळेकर सरांच्या तंत्राप्रमाणे द्राक्ष बाग करू लागलो। बिराजदार यांनी सुभाष पाळेकरांच्या शिबिरातून प्रेरणा घेऊन 2009 साली थॉम्सन सीडलेस वाणाचा द्राक्षाची लागवड केली। याचं खत नियोजन रसायनमुक्त केलं। 2009 मध्ये डागरेज लागवड केलो। डागरेज लागवड करून एक साधारण एप्रिल महिन्यात लागवड केलो, ते ऑक्टोबर महिन्यात ग्राफ्टिंग करून घेतो थॉम्सन जातीचे। ऑक्टोबरमध्ये ग्राफ्टिंग केलं तर 1 वर्षानंतर दर 15 दिवसांनी जीवामृत सोडत गेलो। ते ट्रॅक्टरने शेरे सोडून डागरेज लागवड करून ग्राफ्टिंग करून घेतलो। त्याच्यानंतर दर 15 दिवसांनी जीवामृत सोडत गेलो। आणखीन ऑक्टोबरला डोळे भरून घेतल्यावर पहिल्या वर्षीच उत्पन्न चालू झालं मला। जीवामृतचे स्प्रे आणखीन जीवामृतची खाली आणि टाकोडामा हे असे स्प्रे घेत गेलो। पहिल्या वर्षी केमिकलचे स्प्रे वर घेतलो 45-22 टन वगैरे। दुसऱ्या तिसऱ्या वर्षी कमी करत पूर्ण केमिकल स्प्रे नीट झाले। तर आता गोमूत्र, जीवामृत, टाकोड्रामा ह्याचे अवलंब करून बागेवर स्प्रे करतो। आता सध्या दर 21 दिवसाला जीवामृत खाली सोडतो। ह्याच्यामुळे आता 3 वर्षानंतर झाडात पूर्ण प्रतिकारशक्ती वाढल्यामुळं कोणतेही रोगराई जास्तीत जास्त या झाडावर अटक होत नाही। पावसाळा झाला, गारपीट झालं, कोणतेही नुकसान वाटलेलं नाही। सर्वसाधारणपणे झाडात प्रतिकारशक्ती वाढल्यामुळं रोगराई, कीड याची कोणतेही प्रदूषण अजिबात आढळलेलं नाही। ती कालची पाऊस झाली तरी पण शुगर उतरत असतो पाऊस झाल्यामुळं, हे शुगर उतरलेलं नाही। आहे तेवढं वजन घट काही येणार नाही। आता हार्वेस्टिंग चालू झालं आहे। यावर्षी गेल्या वर्षी मी माझे उत्पन्न सर्वसाधारणपणे 7 टनाचं सांगितलं होतं। यावर्षी पण 7-7.5 टनाचा ॲव्हरेज बसेल बेदाण्याचं 2 एकरमध्ये। ह्या गेल्या वर्षी साधारण 18 ते 20 लाख रुपये झाले होते। यावर्षी पण 17-18 लाख रुपये 2 एकरमध्ये होऊ शकतो अशी माझी खात्री। नैसर्गिक शेती तंत्रात शेतातलं तण न काढता ते वाढवलं जातं किंवा काढून तिथंच आच्छादित केलं जातं। त्याचबरोबर रासायनिक खतांना पर्याय म्हणून एकरी 200 लिटर जीवामृत देतात। तर कीडनाशकांना दशपर्णी अर्क, निमास्त्र, ब्रह्मास्त्र यासारख्या घरगुती बनवल्या जाणाऱ्या निविष्ठांचा पर्यायी वापर होतो। आता 2 वर्षापूर्वी धर्मांना बिराजदारांची बाग बघण्याचा योग आला आणि ज्यावेळेस ऐकलं की बाबा द्राक्षाचा शेतकरी 100% कुठल्याही रासायनिक खताच्या औषधाचा वापर न करता द्राक्षाची बाग आणतोय, हे समजल्यानंतर मी पहिल्यांदा दुसऱ्याच दिवशी ह्या बागेला भेट दिली आणि इथलं सगळं परिस्थिती बघितली। सर्वात महत्त्वाची गोष्ट इथं आढळली ते मी पावसाळ्याच्या सीझनमध्ये आलो होतो। यांच्या संपूर्ण शेतामध्ये गांडुळाचे विष्ठा एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती
की विश्वास बसत नव्हता की एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या शेतामध्ये गांडूळ असू शकतात, कारण असं बघण्याचा योग कधी येत नाही. बऱ्याच वेळा असं आम्हाला फीडबॅक शेतकऱ्याकडून मिळतो की बाबा काहीतरी शेतकरी चुकीचं सांगतात, सेंद्रिय करतो म्हणतात परंतु प्रत्यक्षात काहीतरी करत नाहीत, काहीतरी चोरून लपून काहीतरी करतात. हे खात्री करण्यासाठी आम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांशी मुद्दा म्हणून चर्चा केली आणि मग त्यांनी असं सांगितलं की असा कुठलाही प्रकार नाही. हे बिराजदार म्हणजे एकदम एकनिष्ठ पाळेकर साहेबांचे झिरो बजेटच्या संकल्पनेमध्ये भारावलेले व्यक्ती आहे आणि मागच्या 5 वर्षापासून हा यांचा प्रयोग चालू आहे. जे शेतकरी रासायनिक पद्धतीनं अनेक वर्षापासून द्राक्षबाग घेतात त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याच्यातला आणि याच्यातला फरक रासायनिकच्या शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब नाही, बिराजदारची शेती खरोखरच वेगळ्या पद्धतीने त्यांना रिझल्ट मिळालेले आहेत. झिरो बजेट नैसर्गिक द्राक्ष शेती ही कष्टाची असून ती हवामान बदलाच्या काळात नक्कीच फायद्याची असल्याचं मत द्राक्ष उत्पादक संघाच्या डॉक्टर हविनाळे यांनी व्यक्त केलं आहे. मोठ्या प्रमाणात शेती करून मोठ्या प्रमाणात बागा राहून कारमध्ये हिंडून होणारं हे शेती नाही आहे. ह्याचा स्वतः शेतकरी कष्ट करावा लागतो आणि स्वतःच रोजचं निरीक्षण करावं लागतं आणि स्वतःच त्याच्यावरती उपाय शोधावे लागतात आणि बिराजदारांनी ते केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीवर त्यांनी उपाय केलेला आहे. प्रत्येक गोष्टीवर त्यांनी तिथं रोगावरती आणि किंवा निसर्गाच्या प्रतिकूल अवस्थेमध्ये त्यांनी त्यावेळेला त्याच्या नैसर्गिक पद्धतीनंच त्याच्यावर उपचार केलेला आहे. हे बिराजदारचं मॉडेल म्हणजे सगळ्यात उत्तम मॉडेल आहे की ज्याचं 2 एकरामध्ये वर्षाला 28 ते 30 हजारमध्ये खर्च येत आहे. ह्याच्या इतकं कमी खर्चामध्ये कांदा लसूण बी करता येत नाही आपल्याला. हे मॉडेल त्याचं उत्तर आहे. जे आलं असेल ते फाउंडेशन लागवड आणि उभारणी ह्याच्यामध्ये कुठंही तडजोड नाही आहे. तिथं कुठं कमी होत नाही आहे. फक्त वार्षिक खर्चामध्ये जो पिकाचा दर वर्षाचा उत्पादनाचा खर्च आहे तो खर्च बिराजदारच्या मॉडेलमध्ये कमी करता येतो. सुभाष पाळेकरांच्या नैसर्गिक शेती तंत्रानं रसायनमुक्त द्राक्ष शेती शक्य असल्याचं आता कृषी विभागाचे अधिकारी देखील मान्य करत आहेत. ही आता बाग आपण धर्मराज बिराजदार यांची पाहू आलो आहे. हे गेल्या 5 वर्षापासून नैसर्गिक झिरो बजेट शेतीच्या प्रणेते जे आहेत सुभाषजी पाळेकर यांच्या प्रेरणेने या ठिकाणी यांनी सुरुवात केलेली आहे. आणि खरोखर आपण पाहत असाल की जे रासायनिक शेती करतात त्यांची द्राक्ष आणि आपण या ठिकाणी या बागेमध्ये यांच्या इथं उभारलो आहे, ह्याच्यात निश्चित जमीन आसमानाचा फरक आहे. ह्याच्यात तुम्ही पाहिला असाल आत्ता जे त्यांनी ॲनालिसिस रिपोर्ट दाखवला लॅबोरेटरीचा, त्याच्यामध्ये जवळजवळ बेदाण्यामध्ये 41% त्याच्यामध्ये साखरेची गोडी त्याच्यामध्ये आहे. आणि आत्ता जो बेदाण्याचा प्लॉट दिसतो आहे आता ह्या वर्षीचा त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ आता 27% ब्रिक्स त्याला आहे. म्हणजे निश्चित ह्याच्यामध्ये एक आपल्याला लक्षात येईल की ह्याच्यामध्ये बेदाण्याची क्वालिटी जी आहे नैसर्गिक पद्धतीने जी लागवड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये बेदाण्यामध्ये निश्चित चांगली क्वालिटी आहे, जास्त दिवस टिकते आणि दरसुद्धा त्यांनी ह्या वर्षीचे जे पाहिले मागच्या वर्षी जे काढलेले होते त्यावर्षी ह्या वर्षी 315 रुपये दर हा निघालेला. बिराजदार यांच्या शेतातल्या द्राक्षाचा आकार रासायनिक GA केलेल्या द्राक्षाच्या तुलनेनं लहान आहे, पण ही द्राक्ष अतिशय चवदार आहेत. खायला जर घेतलं रासायनिक खताचा वापर आणि औषधाचा वापर केल्यानंतर जास्तीत जास्त 15 ते 20पेक्षा द्राक्ष बागेमध्ये द्राक्ष खाऊ शकत नाही. परंतु मागील 6 तासामध्ये जवळपास मी एकट्याने अर्धा किलोपेक्षाही जास्त द्राक्ष खाल्लेले आहेत. कारण की याची गोडीच अशी आहे की कितीही द्राक्ष खावीच अशी वाटतात. सोलापूर जिल्ह्यात अनेक शेतकरी बिराजदारांच्या बागेचं निरीक्षण करतायत. त्यांना काय वाटतंय ते जाणून घेऊयात. या बागेची परिस्थिती जर आज आपण बघितली तर आपल्या बऱ्याच गोष्टी लक्षात येते. ह्याच्यातले एक साधा मणी जर तोडून आपण खाल्ला तर लक्षात येते की ह्याच्यात गुढी किती आहे. 27 पॉईंट साखर आहे ह्याच्यामध्ये. आणि हे जर तुम्ही रासायनिक पद्धतीनं जो शेतकरी करतोय त्याच्यामध्ये 20च्या पुढं साखर जात नाही. शेडवर जर आज माल टाकला तर कमीत कमी 15 दिवस लागतात रासायनिकवाल्याला. हे 11व्या दिवशी 10व्या दिवशी माल तयार होतो. आणि ह्याचं जर तुम्ही बारकाव्यानं बघितलं तर ही द्राक्षे 3.5 किलोमध्ये 1 किलो तयार होतो बेदाणा. रासायनिकमध्ये जर तुम्ही हीच द्राक्षे रासायनिक पद्धतीनं पिकवली तर 4.5 ते 5 किलो द्राक्षे लागते 1 किलोसाठी. म्हणजे एवढा मोठा अवरेज आहे ह्याच्यामध्ये. द्राक्षांप्रमाणे बिराजदार बेदाणा सुकवताना देखील कोणत्याही रसायनांचा फवारा घेत नाहीत. त्यामुळे रसायनमुक्त बेदाण्याची चव चांगली असून
40% साखर उतरत असल्याचं दिसून आलंय. बिराजदार यांच्या विषमुक्त द्राक्षबागेतील द्राक्षापासून तयार झालेला बेदाणा आहे. गेले 15-20 मिनिटापासून आम्ही या बेदाणा खातोय. तर नेहमी इतर बेदाण्यांपेक्षा हा विषमुक्त बेदाणा अत्यंत चवीला चांगला आहे आणि तो सतत खावासा वाटतोय. आज गावातले शेतकरी बिराजदारांच्या बागेची पाहणी करून रसायनमुक्त शेतीकडे वळण्याचं मन बनवू लागलेत. फरक लय जाणवतोय. म्हणजे ह्याला दुनियाचं शायनिंग आलं आहे. अजून आतमध्ये साखर दुनियाचं आहे. आम्हाला केमिकलला ह्याला लई फरक आहे. म्हणजे खायला चव बी वेगळा आहे. आमचं जरा खाल्ल्यावर तोंडात रवरव करते. हे काय अजिबात काय नाही करत. सोलापूर जिल्ह्यात रसायनमुक्त शेती करणाऱ्यांची संख्या वाढत असल्यानं इथं रसायनमुक्त शेतमालाची खरेदी विक्री करणाऱ्या कंपनींची सुरुवात झाली आहे. जे आपण इथं उभारलेलं आहे या ठिकाणी जर खाली पाहिलं तर सगळ्या ठिकाणी गवत दिसतंय. आता बिराजदार साहेबांनी सांगितलं गेले 3 वर्ष झालं आम्ही हे गवत काढलेलं नाही. ह्याचा अर्थ असा आहे गवत काढल्याचा आळशीपणा नाही. हा मुद्दा असा आहे की हे वाढलेलं गवत हवेतलं नत्र आणि बाष्प शोषून घेऊन आपल्याला नत्राचं स्थिरीकरण करण्यासाठी मदत करतं. म्हणून आच्छादन हे आमच्या शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांनी अत्यंत उपयुक्त असे या पद्धतीनं सगळं हे शास्त्र केलेलं आहे. रसायनमुक्त द्राक्ष शेती ही चिंतामुक्त असून ती करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावं असं चळवळीतल्या शेतकऱ्यांना वाटतंय. द्राक्षाच्या बद्दलची जी मला उत्सुकता होती ते धर्मराज बिराजदारांच्या शेतावर आल्यावर द्राक्ष स्वतःच्या नजरेने बघितले, खाऊन पाहिले. त्यावेळेला असं लक्षात आलं की आता आपल्याला झिरो बजेटवर संपूर्ण जग जिंकल्यासारखं मला होतं. का द्राक्षासारख्या पिकात इतकं लोकांना शेतकऱ्यांना इतका त्रास होतो आहे, इतकं टेन्शन घेतात हवामानाचं, बदलत्या हवामानाचं. पण आमचा हा झिरो बजेटचा शेतकरी धर्मराज बिराजदार कसलं टेन्शन नाही त्याला घेत. आणि खाली जीवामृत, दशपर्णी अर्क, ब्रह्मास्त्र, निमास्त्र ही सगळी जी औषधं मारून त्याच्यापासून जे उत्पन्न येते त्याचं अगदी अगणित उत्पादन येते. आज बिराजदार यांना विषमुक्त द्राक्ष शेतीसाठी घरातून देखील चांगला सपोर्ट मिळतोय. गेल्या 6 वर्षापासून हे द्राक्ष बाग जोपासत आहेत. अत्यंत काटकसरीने आणि नैसर्गिक पद्धतीने हे बाग जोपासलेलं आहे. यंदा धर्माराव बिराजदार यांना 2 एकरात 22 ते 23 टन द्राक्षांचं उत्पादन हाती आलं असून यापासून 6.5 ते 7 टन बेदाणा उत्पादन मिळणार आहे. याची सरासरी विक्री 300 रुपये किलोनं होईल अशी अपेक्षा आहे. त्यानुसार 21 लाख रुपये हाती येणार असून द्राक्ष बागेच्या मशागतीपासून ते बेदाणा निर्मितीचा येणारा एकूण 3 ते 4 लाखांचा खर्च वगळता 17 लाखांचा नफा हाती येईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे बिराजदारांनी जे करून दाखवलंय त्याचं आचरण केल्यास हवामान बदलाच्या संकटामुळे अडचणीत आलेली राज्यातील द्राक्ष शेती नक्कीच फायद्यात येईल असा विश्वास आता तरी वाटतोय. संतोष पवार, भारत नागणेसह संदीप भुजबळ, साम टीव्ही, निंबर्गी, सोलापूर.